नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कालमापन इयत्ता 4थी विषय गणित यामधील कालमापन आपला 8वा पाठ आहे। त्याच्यामधील हे प्रश्न सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न काय आहे, खालील घड्याळात दिसणारी वेळ तास व मिनिटात लिहा। ह्या प्रश्नांची उत्तर सांगण्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की हा छोटा काटा आहे तो तास काटा आहे, मोठा काटा आहे तो मिनिट काटा आहे। म्हणजेच ह्या दोन्ही मधलं अंतर हे 5 मिनिटांचं असतं। म्हणजे ह्या छोट्या छोट्या रेषा दिसत आहेत त्या 5 असतात, म्हणजेच 5 मिनिटांचं अंतर असते। तर 12 आणि 1 ह्याच्यामध्ये 5 मिनिटं, 1 आणि 2 ह्याच्यामध्ये 5 मिनिटं, 2 आणि 3 ह्याच्यामध्ये 5 मिनिटं, म्हणजे हे 5 हे 5 हे 5 10। म्हणजे जर 12:15 वाजले म्हणले तर 10 वाजून 15 मिनिटं असे येतील। म्हणजे पूर्ण 5-5 मिनिटांचा असं मिळून 60 मिनिटांचा 1 तास असतो। म्हणजेच हा हिरवा काटा असा पूर्ण फिरून आल्यानंतर 60 मिनिटं पूर्ण होतात, म्हणजेच 1 तास पूर्ण होतो। मग इथं एक दिलेला आहे 1 वाजून 45 मिनिटे, म्हणजे एक काटा छोटा काटा 1च्या पुढे गेलेला आहे आणि मोठा काटा 9 वर आहे, म्हणजेच याला आपण 1:15 असं पण म्हणतो। तर दुसरा काटा कितीवर आहे, याच्या 2 आणि 3च्या मध्ये आहे छोटा काटा, म्हणजे हा तास काटा 2 आणि 3च्या मध्ये आहे, म्हणजे 2 वाजून काहीतरी मिनिटे झाली असतील। आणि मोठा काटा 7 वर आहे, म्हणजेच मिनिट काटा 7 वर आहे। तर हे 5 हे 5 10 हे 5 15 हे 20 हे 25 हे 30 आणि हे 35। म्हणजे एवढं सगळं मोजत बसण्यापेक्षा असं लक्षात ठेवायचं की 12 पासून 3 पर्यंत जर काटा आला तर 15 मिनिटं, 3 आणि 6च्या मध्ये 15 मिनिटाचं अंतर असते, म्हणजेच हे 30 मिनिटं झाले। आणि 6 आणि 9च्या मध्ये 15 मिनिटाचं, म्हणजेच जर मिनिट काटा असा इथून इथपर्यंत 9 पर्यंत येत असेल तर ते 45 मिनिटं होतात। मग हा कितीवर आहे, 7 वर आहे, आणि छोटा काटा 2 आणि 3च्या मध्ये आहे, म्हणजे 2च्या पुढे आहे, म्हणजेच 2 वाजून 35 मिनिटं झाले आहेत। 2 वाजून 35 मिनिटे। त्याच्या पुढच्या ह्याच्यात छोटा काटा 10च्या पुढे आहे आणि मोठा काटा 3 वर आहे, म्हणजेच 3 वर असेल काटा तर 15 मिनिटे झाले म्हणायचं, 6 वर असेल तर 30 मिनिटे आणि 9 वर असेल तर 45 मिनिटे। मग हा 10च्या पुढे गेलेला आहे, म्हणजेच 10 वाजून 45 15 मिनिटे। नंतर चौथ्या घड्याळामध्ये छोटा काटा 3 आणि 4च्या मध्ये आहे, म्हणजे 3 वाजून 3च्या पुढे गेलेला आहे, 3 वाजून 8 वर आहे। इथपर्यंत 6 पर्यंत गेल्यावर आपण किती वाजले म्हणत होतो, 30, आणि त्याच्यानंतर पुढं 5 गेल्यानंतर 35 आणि हे 40, म्हणजे दोन्हीमध्ये 5-5 मिनिटाचं अंतर असते। तर 3 वाजून 40 मिनिटे। त्याच्यानंतर पुढचं आहे, इथं आता आपल्याला घड्याळात किती वाजले दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे खाली किती वाजलेले आहेत ह्याच्यात पण। तर छोटा काटा किती 7 वर आहे, 7च्या थोडं पुढं आहे, आणि मोठा काटा 2 वर, 2 वर म्हणजे हे 12 ते 1 5 मिनिटं आणि 1 ते 2 10 5 मिनिटं, म्हणजेच हे 5 आणि हे 5 10 मिनिटं, म्हणजेच 7 वाजून 10 मिनिटे। नंतर ह्या घड्याळामध्ये छोटा काटा 2 आणि 3च्या मध्ये, म्हणजेच 3ला मोठा काटा 11 वर आहे, म्हणजे अजून 3 वाजायच्यात। जर 12 वर असेल तर 3 वाजले, म्हणजे ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत, तर 2 वाजून 55 मिनिटे। ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत, तर छोटा काटा 9च्या पुढे गेलेला आहे आणि मोठा 8 वर आहे। 8 वर म्हणजे हे 30 हे 5 35 आणि हे 40, म्हणजेच 9 वाजून 40 मिनिटे। त्याच्यानंतर पुढचा आहे 12च्या पुढे गेलेला आहे छोटा काटा तास काटा आणि मोठा काटा 5 वर, म्हणजे 12 वाजून, आणि पुढे हे 3 म्हणजे 15 हे 20 आणि हे 25, म्हणजेच 25 मिनिटे। व्हिडिओ कट करत दिसत नाही। त्याच्यानंतर पुढचं, खाली दिलेली वेळ वाचून घड्याळात काट्याची स्थिती कशी असेल ते दाखवा। तर याच्यामध्ये किती आहे, या काट्या 5 वाजून 10 मिनिटे झालेली आहेत, म्हणजेच 5 वाजून 10 मिनिटे, म्हणजेच हा छोटा काटा 5च्या थोडा पुढं दाखवायचा आहे आपल्याला, आणि 10 मिनिटे म्हणजे मोठा काटा हे 5 आणि हे 5 हे 2 वर असेल, म्हणजेच 10 मिनिटे।
तर 12 वाजून 15 मिनटे. 12 वाजून म्हणजे थोडं छोटा काटा 12च्या थोडा पुढं असेल आणि 15 मिनटं म्हणजे 3 वर असेल. त्याच्यानंतरचा 8 वाजून 35 मिनटे म्हणजेच छोटा काटा 8च्या थोडं पुढं असेल, 8 आणि 9च्या मध्ये असेल आणि मोठा काटा 35 मिनटं म्हणजे 7 वर असेल. आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 4 वाजून 25 मिनटं म्हणजेच 4च्या आणि 5च्या मध्ये छोटा काटा आणि 25 मिनटं म्हणजे मोठा काटा 5 वर असेल. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.